नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला बनवायची आहे काळा घेवड्याची रस्सा भाजी. ही जी भाजी आहे ना ती बनवायला अगदी सोपी आणि खायला सुद्धा खूप कमाल लागते. तर तुम्ही सुद्धा ह्या भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगा मला कमेंट्स करून कशी झाली ही भाजी. भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तर तेलसुद्धा गरम झालं होतं, तर यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. तीसुद्धा छान अशी फुलू द्यायची आहे तेलामध्ये. यानंतर यामध्ये आता जाणार आहे वाटण. हे जे वाटण आहे ते कांदा, टोमॅटो, आलं लसूणची प्युरी करून घेतलेली आहे. यानंतर हे जे वाटण आहे ते आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. जो कांद्याचा कच्चेपणा आहे किंवा कांद्याचा जो स्मेल आहे तो भाजीमध्ये येणार नाही आहे, यासाठी अगदी 3 ते 4 मिनिटभर ह्याला परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं हे वाटण परतलं गेलेलं आहे. अगदी हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे वाटणाचा. यानंतर यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहे. इथे मी फक्त घरगुती मसाला आणि हळदच टाकलेली आहे. जर तुम्हाला काही एक्स्ट्राचे मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे करू शकता. यानंतर थोडंसं पाणी टाकूया आणि परत एकदा हे जे वाटण आहे ना ते शिजवून घेऊया. मिक्स करून घेते वाटण. यानंतर इथे बघू शकता खूप छान असं तेल वगैरे सुटलेलं आहे वाटणाला. यानंतर ज्या हे घेवड्याच्या बिया आहेत ना त्या शेंगा होत्या त्याच्या, तर मी त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या बिया आहेत ना त्या भाजीमध्ये टाकलेल्या आहेत. चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊया. मीठसुद्धा भाजीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया. यानंतर यामध्ये आपल्याला लागेल तेवढं गरम पाणी टाकायचं आहे. जेवढा तुम्हाला रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही रस्सा करू शकता. खूप छान असा हा रस्सा बनलेला आहे अगदी. आणि तुम्ही इथं बघू शकता खूप छान असा शिजला गेलेला सुद्धा आहे. अगदी मी चेक करून पाहिलं. तर तुम्ही सुद्धा ह्या भाजीची रेसिपी नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली आहे ही रेसिपी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब